Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Rendir here. Friends, we are dealing a poem from section number 2 which name is 2.4 Have You Earned Your Tomorrow. This poem is written by Edgar Guest. In the previous video, we already learned the icebreaker part and also the two stanzas explanation. In today's video lecture, we have to deal the remaining part of this poem on page number 112. So let's start the stanzas on page number 112, third number stanza. Can you say tonight, in parting with the days that slipping past? आजचा दिवस हा जवळपास संपलेला आहे असं कवी म्हणतोय आणि या दिवसभरामध्ये तुम्ही काही विशेष काम केलं आहे का याबद्दल कवी आपल्याला विचारत आहे. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर इन द मेनी दॅट यू हॅव पास. इन दिस लाईन पोएट आस्क अ क्वेश्चन टू अस. डू यू डीड अ हेल्प अ सिंगल ब्रदर. तुम्ही कोणाला एका मनुष्याला का होईना मदत केली आहे का की जे तुमच्यापैकी तुम्हाला बरेचसे लोक तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसून आले असेल परंतु त्यापैकी कोणाला मदत केली आहे का, एखाद्याला तरी मदत केली आहे का असा प्रश्न कवी आपल्याला विचारत आहे. आज दिवसभरामध्ये आपल्याला असंख्य लोक भेटलेत पण त्यापैकी एखाद्याला तरी आपण मदत केली आहे का असा सवाल प्रश्न या ठिकाणी कवी आपल्याला विचारत आहे. Is a single heart rejoicing over what you did or said. त्यापैकी कोणी एका मनुष्याच्या मनामध्ये हृदयामध्ये तुम्ही आनंद निर्माण केला आहे का की त्याच्याशी चांगलं तुम्ही संवाद साधल्यामुळे त्याला आनंद निर्माण झाला आहे का असाही प्रश्न कवी आपल्याला विचारत. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग. रिजॉयसिंग मीन्स हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजेच आनंद. त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण केला आहे का, झाला आहे का तुमच्या मदतीमुळे किंवा तुमच्या चांगल्या बोलल्यामुळे. डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. इन दिस लाईन कवी सांगतोय की तुमच्या या मदतीमुळे ज्याचं नैराश्याने ज्याच्या आशा पूर्णपणे संपलेल्या होत्या अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही पुन्हा एकदा आशा जागृत केल्यात का, होप्स निर्माण केल्यात का असाही प्रश्न कवी आपल्याला इथं विचारत आहे. त्याला तुम्ही मदत केली आहे का. आपल्या जीवनामध्ये असंख्य आपल्याला कामं आहेत परंतु या कामा व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक तुमची जी बांधिलकी आहे त्याबद्दल तुम्ही किती काम करता या प्रश्नांची उकल या ठिकाणी आपल्याला करायची. ऑलमोस्ट थर्ड स्टांजा's explanation is very simple. In first line is about the day आणि त्या दिवसाभरामध्ये आपण कोणाकोणाला मदत केली त्यापैकी कोणाला आनंद निर्माण केला आहे का, एखाद्याच्या मनामध्ये असलेलं नैराश्य तुम्ही दूर केलं आहे का असाही प्रश्न या ठिकाणी कवी विचारत आहे. The final stanza of the poem. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? बघा या ठिकाणी कवी विचारतोय डिड यू वेस्ट द डे. तुम्ही आजचा दिवस गमावलाय का, वाया घातलाय का. और लूज इट. गमावलाय का, वाया घातलाय किंवा गमावलेला आहे का. वॉज इट वेल किंवा तो चांगला होता. और सोरली स्पेंट किंवा निरुपयोगी होता असाही प्रश्न या ठिकाणी कवी आपल्याला विचारत आहे. इन द फायनल स्टांजा द पोएट आस्क इफ यू वेस्टेड द डे लाईक सो मेनी डेज. इतर दिवसांप्रमाणे तुम्ही आजचा दिवस गमावलेला आहे का. नॉट हॅव्हिंग डन एनिथिंग रिमार्केबल किंवा काही तुम्ही विशेष काम केलेलं नाही आहे असंही काही आहे का. वॉज टुडे वेल स्पेंट. आजचा दिवस किंवा तुमचा आजचा दिवस चांगल्या रीतीने तुम्ही घालवला आहे असंही तुम्हाला वाटतंय का. ऑर अ डेड ऑर लॉस. काही तुमची लॉस झाला आहे का असंही तुम्हाला विचारते. डिड यू लिव्ह बिहाइंड समवन स्माइलिंग.
परंतु तुमच्या आजच्या या कामामुळे कोणाला तरी आनंद दिलाय का, असाही प्रश्न कवी आपल्याला विचारते. डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर स्कॅर ऑफ डिस्कंटेंट. या तुमच्या मदतीमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले, त्याच्याकडे विशेष लक्ष दिले का, असाही प्रश्न कवी विचारत आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर. ज्यावेळेस तुम्ही आजच्या दिवशी रात्री तुम्ही झोपी जाणार आहात त्यावेळेस, स्लंबर मीन्स स्लीप म्हणजे झोप. डू यू थिंक दॅट गॉड वूड से. तुम्हाला वाटतंय का की देव तुम्हाला म्हणेल, यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आणि देव तुम्हाला म्हणेल की तू ज्या प्रकारे आजचा दिवस व्यतीत केला आहेस ते पाहता जगण्यासाठी आणखी एक दिवस तुला देवाने दिला आहे, असाही प्रश्न आपल्याला भेट देईल का, असे वाटते का, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला. हॅव यू अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. तुझ्या या चांगल्या कामामुळे तू अजून एक दिवस आयुष्य जगण्यासाठी मिळवलेला आहे का, असा प्रश्न आपल्याला कवी विचारत आहे. In this way, we have learned the overall poem in this lecture. In next lecture, we will learn the remaining part of the poem, which means poetic devices and the question answer. Keep watching English video regularly. Thank you once again.